तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, भरपूर लाडक्या बहिणींचे जे आहे ते आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा आम्हाला आलेला नाही आणि आता ऑगस्ट महिना सुरू आहे। तर आमचे जे काही पेंडिंग पैसे आहेत, जून महिना, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना, असे 4,500 रुपये 3 महिन्याचे आम्हाला पुढच्या वितरणामध्ये एकत्र मिळतील का, आणि ते कधी मिळणार आणि कोणत्या बहिणीला मिळणार, फक्त ते पैसे कोणत्या बहिणीला मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वात आधी क्लिअर करणार आहे। तर बघा, जे काही 25 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचे अर्ज गेलेले आहेत, त्या अर्जांची जी आहे ती आता अंगणवाडी सेविका यांच्याकडून पडताळणी सुरू आहे। सर्वात आधी बघा, तुमचं राशन कार्ड, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक अकाउंट, त्याचप्रमाणे तुमचा जन्माचा दाखला, या चारही गोष्टींवर सर्वात आधी पडताळणी केली जात आहे। सर्वात आधी बघा, राशन कार्डवर पडताळणी होणार आहे। तुमच्या कुटुंबातील जर कोणत्या बहिणींनी 2-3 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल किंवा 2 विवाहित बहिणींनी 3 विवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल तर एकच विवाहित बहीण फक्त तुमच्या जे आहे ते कुटुंबामध्ये पात्र असणार आहे। कुटुंबामध्ये जर 2-3 विवाहित बहीण असेल त्यांचे अर्ज रद्द होणार, फक्त एकच विवाहित बहीण पात्र असेल। आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर मुलगी असेल आणि त्या मुलींनी अर्ज भरला असेल, तिचे पैसे बंद झाले असेल तर त्या एकट्याच मुलीचे पैसे सुरू करण्यात येणार। म्हणजे एक विवाहित मुलगी, एक विवाहित बहीण आणि एक अविवाहित मुलगी, अशा 2 बहिणींना लाभ मिळणार आहे एका कुटुंबामध्ये। आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीच मुलगी नसेल, कोणतीच तरुणी नसेल, फक्त एकच विवाहित बहिणीला लाभ मिळणार आहे। बघा, हे क्लिअर झालाय। त्यानंतर तुमच्या नावावर आणि तुमच्या जन्मतारखेवर सुद्धा पडताळणी होत आहे। तुमच्या राशन कार्डवर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर नाव, त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटवर आणि तुमच्या उत्पन्नाच्या आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावर तुमचं नाव सारखं आहे का, एकदम त्या ठिकाणी चारही डॉक्युमेंटवर तुमचं नाव सारखं असलं पाहिजे। आणि आधार कार्डवर, तुमच्या बँक पासबुकवर आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावर तुमचा जन्मतारीख, तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा सारखी असली पाहिजे। बघा, या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जन्मतारखेबद्दल जे आहे ते या ठिकाणी क्लिअर शासनाने GR मध्ये, आपण जो काही शासन निर्णय वाचून दाखवला होता पहिल्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये बघा क्लिअर दिलेलं आहे की जन्माची तारीख चेक केल्या जाणार आहे। बघा, ही सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, आणि बघा, जे काही तुमच्या कुटुंबामध्ये अर्ज अपात्र केले असतील पण तुमचं कुटुंब जर त्यासाठी पात्र असेल आणि तुमच्या कुटुंबातील 1 किंवा 2 बहिणी तर 100% पात्र होणारच आहे, तुम्ही काळजी करू नका। त्याचप्रमाणे तुमची डॉक्युमेंटवर जर तुमचं नाव व्यवस्थित असेल आणि जन्मतारीख पूर्ण डॉक्युमेंटवर मॅच होत असेल तर तुमचे जे काही अर्ज आहे ते पुन्हा पात्र करण्यात येईल। आणि शासनाकडून जेव्हा ही पूर्ण पडताळणी केल्या जाईल आणि जे काही यादी आहे तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील जे काही बहिणी अपात्र आहेत त्या सर्व बहिणींची यादी पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्या ठिकाणावरून महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाईल। आता या पडताळणीसाठी बघा, आता 15 दिवस लागू शकतात, 1 महिना पुन्हा जाऊ शकतो, किंवा किती वेळ लागेल हे सांगता येत नाही। पण तुम्ही पात्र असाल, तुम्ही पूर्ण अटीमध्ये बसत असाल, तुम्हाला पात्र करण्यात आल्यानंतर तुमची यादी जी आहे ती महिला व बालविकास विभागाकडे जाईल आणि त्यानंतर DBT विभागाकडे जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पुढच्या वितरणामध्ये, बघा आताच तुम्हाला पैसे मिळणार नाही, पुढच्या वितरणामध्ये म्हणजे शासनाकडे यादी गेल्यानंतर त्या महिन्यामध्ये जे वितरण होईल, हे वितरण आता सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते। ज्यावेळेस हे वितरण होईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पूर्ण खात्यामध्ये पूर्णच 2, 3, 4 महिन्याचे जेवढे काही तुमचे बाकी राहिलेले पैसे आहेत तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तुम्ही बघा, मागे पाहिलं असेल, जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये जेव्हा लाडक्या बहिणींनी अर्ज भरले होते आणि भरपूर लाडक्या बहिणींचं DBT बँकेमध्ये ऍक्टिव्ह नव्हतं, बँकेमध्ये DBT ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना 2-3 महिन्याचे पैसे मिळाले नव्हते। पण नंतर त्यांनी काय केलं की आपल्या बँकेमध्ये DBT ऍक्टिव्ह करून घेतलं किंवा पोस्ट बँकेमध्ये, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्यांनी अकाउंट काढून घेतलं। नंतर DBT ऍक्टिव्ह झाल्यानंतर शासनाने त्यांचे पूर्ण 2, 3, 4 महिन्याचे पैसे एकत्रित पाठवले होते। हाच प्रकार तुमच्यासोबत सुद्धा होणार आहे। आता या पडताळणीनंतर तुमचे अर्ज पात्र होतील, DBT डिपार्टमेंटकडे जातील, महिला व बालविकास मंत्रालयाकडे जातील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जे काही पैसे पुढे तुमचं जे काही पडताळणी होईल, पडताळणी झाल्यानंतर जेवढ्या महिन्याचे पैसे तुमचे बाकी राहतील तेवढ्या 3 ते 4 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पडताळणीमध्ये पात्र झाल्यानंतरच तुम्हाला हे पैसे जे आहे ते भेटणार आहे। यासाठी वेळ लागू शकतो। तर बघा, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमच्या कुटुंबात किती बहिणींना लाभ मिळणार आणि तुम्हाला काय काय डॉक्युमेंट जे आहे ते तुमचे चेक केले जाणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।